आज धुळे जिल्ह्याचे महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता साहेब काळेसाहेब असतील आणि त्यांच्या सर्व सहकारी सर्व सुट्रेपाडा या गावामध्ये आले आहेत। एका गावकऱ्यांना पण दिसेल की साहेब खरंच आले होते, त्यांची चर्चा झाली, जे काही झालं। तुला आता इथं काय प्रॉब्लेम नाही आहे, मस्त सरळ आहे। आणि ROW वाला तर तू यांचं घर तुला माहिती आहे, यांचा फोन नंबर तुला देतो। गावातला कोणी माणूस उभं राहिला की येऊन तुझ्यासाठी उभं राहते की अडचणीचे कसं आहे आपण करतोय सर्वसामान्य जनतेसाठी करतोय, म्हणजे वैयक्तिक देवऱ्यांसाठी करत नाही आहे किंवा गावाच्यासाठी करत नाही आपण कोणासाठी। त्याच्यामुळे गावातला जो उपक्रम जो आहे आपला तो आपल्या सगळ्या सामान्य जनतेसाठी उपक्रम आहे। त्याच्यामुळे कोणी आडवं येण्याचा काही संबंध येणार नाही याच्यामध्ये, पहिली गोष्ट म्हणजे। आणि आलं तरी सुद्धा तू यांच्या माध्यमातून तो प्रश्न सॉल्व्ह करू शकतोस। बघा, हा शेतकऱ्यांचा प्रश्न बरोबर आहे, आणि हा शेतकऱ्यांचा प्रश्न फक्त सुट्रेपाडा गावाचा नाही आहे, तर आनंदखेडा गावाचा पण बरोबर आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आपले जे कार्यकारी अधिकारी साहेबांनी जे सांगितलं, तर आपण 18 तारखेला जे पत्र दिलं होतं त्याच्यानुसार आमचा फोनवरती चर्चा पण झाली, बरोबर आहे साहेब। आणि त्या चर्चेमध्ये फक्त एकच आहे की या गावात माझं काही जे पण आहे ते शेतकऱ्यांसाठी, शेतकरी तुम्हाला अडचण देणार नाही। आणि जर गावाच्या लोकांनी कोणी अडचण दिली, त्या गावात असो या गावात असो, तर आपण गावाचे ज्येष्ठ हे तरुण मित्रांना आपण एकत्र बोलून त्यांच्याजवळ तो मुद्दा मांडू। आणि आता काय आहे, तुझं आनंदखेड्यापर्यंत तर उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत चालू होऊन जाईल। आनंदखेडा चालू होईल सर, उद्या संध्याकाळपर्यंत तुझा आनंदखेडा चालू होईल। आता आनंदखेड्यापासून सुत्रेपाडा आपण ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने 4 किलोमीटर साधारणतः आहे। 4 उद्याला मी लगेच उद्याला की नाही ड्रॉइंग काढून लाईन जोडायचं आहे। बघा तुम्ही लाईनचं बघा पहिले, जसं आपण नंतर बघू काय जोडायचं आणि किती जोडायचं ते, पहिले लाईनचं बघा। काय आपल्या इथं गावठाण फिडर सेपरेशन करणं महत्वाचं नाही आहे, इथलं मला एजीचा लोड कमी करणं महत्वाचं आहे। सो मला जेणेकरून यांचं जे मेहरगावावरनं जे आता चालू आहे एजीचा फिडर, तो मला माझ्या इथून घ्यायचा आहे, माझ्या सबस्टेशन वार आहे ना सर आपलं सांजोरीकडे। हो हा, म्हणजे मला सांजोरीकडे घ्यायचं बरोबर। मग कसं होईल की 1-1.5 महिन्यामध्ये तो प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होईल। तोपर्यंत मी काय केलंय, तर मी आज त्या मेहरगावच्या साहेबांनाही फोन केला होता, बरोबर, जे कार्यकारी अभियंता जे आहेत महाजन साहेब, बरोबर, त्यांच्याशी माझी चर्चा झाली। आणि तिथे एक कार्यकारी आपले हे सेक्शन ऑफिसर कासार म्हणून आशिष कासार, त्यांच्याशी मी बोललो। त्यांना म्हटलं तुम्ही जे 8 दिवसाचा पाळी आहे ती दिवसा 4 म्हणजे आठवड्यातनं 4 दिवस दिवसा आणि 3 दिवस रात्र असं काही करता येतं का बघा। पण जर 4 दिवस आणि 3 दिवस जर केलं सर, एक उदाहरण सांगतो, 2 दिवस झाले, तिसरा दिवस तुम्ही रात्र, 2 दिवस पूर्ण दिवस, तिसरा दिवस रात्र, त्यानंतर 2 दिवस तसं नाही होणार। ते 1 ते 4 दिवस कंटिन्यू होईल आणि तसंच होईल। आणि का असं तुमच्या आपल्यासाठी नाही करू देणार, कारण की बाकीच्या गावांचाही प्रॉब्लेम आहे। आता माझ्याकडे बाकीच्या ठिकाणी जी आपण लोड शेडिंग करतो ना, बरोबर, आपण सक्सेसफुल 4 दिवस देतो, बरोबर, नंतर 3 दिवस बंद ठेवतो। हो, आपण असं काम करतो सध्या। आणि जे आपण सांजोरीकडनं येणार आहे ती 100% दिवस येणार आहे, 24 तास म्हणजे गावासाठी आणि शेतासाठी कसं आहे की तिथला एक अजून प्रोजेक्ट व्हायचा। हे कसं आता नेरा याला कसं सोलरची कामं झाली आहेत, बरोबर, इथं कुठल्याही प्रकारचं सोलरचं काम नाही झालं, बरोबर। जर इथलं कुठलं सोलरचं काम झालं तर मग आपल्याला दिवसा वीज पुरवठा करता येईल, बरोबर। नाहीतर मग आपल्याला जे आता चालू आहे आपल्या शेड्यूलमध्ये त्याप्रमाणे आपल्याकडे कसं आहे की 4 आणि 3 करतो आपण दिवसा। फक्त प्रॉब्लेम एकच आहे सर की बघा, आता कालचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांचा जो आनंदखेडा गावामध्ये जो त्याने वार केला गायीवर, म्हणजे आज जर समजा जनावरांवर वार करतोय आणि साक्षात त्या गोष्टीचं खूप मोठं दुःख आहे। एखाद्या लहान बाळावर म्हणा किंवा एखाद्या माणसावर किंवा बाईवर जर वार केला जीविताने, बरोबर आहे। तर आता काय की काही गोष्टी आपल्या हातात पण नाही तेवढेच आहे, म्हणजे आपण काही गोष्टीसाठी प्रॅक्टिकली आता याच्यासाठी कसं आहे, वन खात्याने पण त्या गोष्टी थोडंफार प्रयत्न आता तुमचे मला साथ द्या, तुम्ही मला सांगा वरती शासनापर्यंत काय पाठपुरावा करा ते मी करतो। कसं आहे, ट्रॅप लावणं हे गोष्टी करणं हे फार गरजेच्या गोष्टी आहेत। निदान कसं आहे की आता त्याला तुम्ही थांबवणं गरजेचं आहे। कसं शेती हिंस्र प्राणी आहे, त्याला काय तुम्ही म्हणू शकत नाही किंवा तू इकडेच जा तिकडे जा, नाही ते तर कसं आहे की ते नैसर्गिक क्रिया आहे त्या गोष्टीला। त्यासाठी तर मी शासनाला एक निवेदन पण दिलंय, धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहे, मी तुमच्या निवेदनाचीच म्हणून मी काय म्हटलं, शेवटी आपण काय होतं की फोनवरती काय चर्चा करणं आणि मला काय बोलायचंय, बरोबर, त्या भावना तो पण तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून म्हणलं आपण समक्ष जाऊन येऊ, आज तुमची भेट घेऊ। माझ्याकडचा जो रोल ऑफ पार्ट अँड पार्सल जो आहे तो मी तुम्हाला आज क्लिअर केला। लगेच तुम्ही म्हणताय की मला उद्या सकाळी दाखव, असं होणार नाही, या गोष्टीला थोडासा वेळ लागेल, त्याला थोडा प्रोसेस तुमच्यामुळे कसं आहे की ते काम जे जोरदार काम करावं, जोरदार काम होईल, प्रगतीपथावरती काम होऊन जाईल, बरोबर।
साधारण किती दिवस लागतील साहेब? म्हणल्यासारखं म्हणजे 1.5 महिन्यात म्हणजे 1 महिना तरी आपल्याला मिनिमम लागतो. 1 महिना. 1 महिना. पण जर समजा तेच काम जर युद्ध पाठवलं जर आपण- युद्ध पातळीवरच 1 महिना पातळी करून 1 महिना लागेल. तुमच्याकडे कर्मचारी किती आहेत? कर्मचारी लेबर पाहिजे. लेबर किती आहेत? 10 लेबर आहे. 10 लेबर आहे. आणि ते जर तुम्ही यंत्रणा वापरली JCB वगैरे या गोष्टी, आणि त्यांचं कसं आहे की JCB आता ने तो काही माणूस करता जो येत आहे नाही. तो काही जनरल मॅनेजर नाही, नाही. तो हैदराबाद पॉवर मध्ये तो माणूस सुपरवायझर म्हणून काम करतो. Actually तुमच्या सिनियर लोकांशी चर्चा करू. प्रोजेक्ट मॅनेजर आहे. त्यांना कसं आहे की त्यांना प्रोजेक्ट मॅनेजर त्यांना अधिकार नाही आहेत ना की बाबा JCB आता एखादा JCB खड्डाच करता खड्डा येत करता नाही. येत नाही. JCB आपल्या कुठल्याही पोलचा खड्डा करता येत नाही. म्हणजे तो कारण डगमडतो JCB ला का? काही नाही डग मारत नाही. खड्डा मोठा JCB ला खड्डा मोठा होऊन जातो. ते पूल उभा करायला पण प्रॉब्लेम येते. आणि जर तुम्हाला आम्ही लेबर दिले तर त्यांचे काय ते